मिरच्या वाळू घालते, मिरच्या वाळू. हे लय लाल मिरच्या होत्या, म्हटलं याला वाळायला टाका, म्हटलं थोड्याशा ऊन द्यावं, म्हटलं तिखट करायला. ह्या बेळगी मिरची आणि लाल मिरची होती, म्हटलं याला थोडंसं ऊन देऊन घ्यावं म्हटलं, आणि वाळलं का मग तिखट करून आणावं म्हटलं. पण मला एक सांगायचं तुम्हाला, माणूस किती तिखट असलं, बया माणूस बी किती तिखट जरी असली, तर हिच्यापेक्षा तिखट आहे का कोणी? अजिबात नाही. कारण का जीभ बी आपली किती चवणा असू द्या, किती काही असू द्या, पण हिच्यासारखी चव आहे का कोणाला? आणि हिच्यासारखं तिखट आहे का कोणी? कोणीच नाही. खरंच इतकी आग आणि एवढी तिखट, ही खरंच हिच्या पुढं कोणी चालायचंच नाही. ज्यादा कोणी आहे ना, माणूस म्हणताना ही बाया लय बोलती, ते माणूस लय बोलतं, पण याच्या पुढं कोणी नाही. या किती चरचर माणूस बोलू द्या, पण ही बरोबरच गार करते का नाही नक्की सांगा. कारण ही जरा नसली तर भाजीला चव येणार नाही. आधी मीठ आणि मिरची पहिली लागती, भाजी बी किती टेस्ट लागती बरं लाल तिखट टाकून. त्यामुळं म्हणलं आता चला, मिरच्या आणलेल्या होत्या मागच्या वर्षी, बेळगी मिरची, लाल मिरची मी निवडून ठेवली होती. असे एवढले पुढे भरून ठेवले होते बघा, त्याच्यातल्या चांगल्या निवडिल्यात आता मी. आणि म्हटलं याला ऊन देऊन लाल तिखट करून आणावं म्हटलं. कारण आता उन्हाळा पण चालू व्हायला लागला, थंडी भरपूर आहे बरं का. कालच्यापासून उन्हात घातल्या मी, पण म्हटलं नाही आज आता चांगला उन्हाचा चटका देते आणि लगेच कुटून आणते. कारण लय कलर गेला, इतक्या लाल जरद मिरची होती ही, गुढी शेवानीच मिरची होती, इतकी लाल होती. पण हा बा सगळा कलर उडाला आहे आता. हा बा बेळगी मिरचीचा कलर उडाला आणि हे मिरचीचा उडाला आहे. पण कसं फेकून कसं द्यावं, एवढं महागाचं आणायचं. बेळगी मिरची तर 450 का 500 रुपये किलो मिरची आणली होती ती बेळगी, त्याच्यामध्ये टाकायला. आणि ही मिरची ना, ही आणली होती बघा 300 रुपये किलो मिरची आणली होती. कारण मग मागच्या वर्षी मिरच्यांना किती भाव होता का नव्हता मला नक्की सांगा बरं का. आणि खरंच ना, मला आहे ना असं वाळण करायला त्याला लय आवडतं. म्हणलं आता हे वाळण करायला पण आहे ना, इथं असं जागा आहे ना, म्हणलं असं ऊन पडलं का संक्रांत झाली का लगेच वाळण करून घ्यायचं. तुम्ही करता का नाही वाळण? मग नक्की सांगा. नाही अगं, ते मिरच्या निवडून ठेवल्या होत्या ना मी, एवढ्या मोठ्या मिरच्या निवडून ठेवल्या. बाकीच्या तर मिरच्या किती फेकून द्यावं लागल्या मला, खराब झाल्या त्या मिरच्या. आणि एक पुडा एवढा मोठा बांधून ठेवला आणि सगळ्या उंदरांनी खाऊन घेतला त्या मिरच्या. नाही म्हणलं आता एवढ्या राहिल्यात ना, म्हणलं नाही आता ह्या पहिलं कुठूनच आणि ते, कारण का तिखट लय लागत अगं. मग ही बेळगी मिरची टाकली ना, तर मग भाजी जास्त तिखट होत नाही आणि तरी पण छान येते. म्हणून मग मी काय केलं, आता ह्या दोन्ही मिरच्या मिक्स केल्यात. ह्या एवढ्या मिरच्या 2 किलो मिरच्या आहेत, काट्यावर मोजून आणल्यात मी. हां मोजून आणल्यात ना काट्यावर, 2 किलो मिरच्या आहेत. आणि मला सांगा कोणाकोणाची सुरुवात झाली आता हे तिखट ते करायची? माझी तर झाली बरं का सुरुवात. आता मी म्हटलं आता लाल तिखट काळं तिखट आता लगेच करून घेणार आहे मी. कारण कसं आता संक्रांत झाल्याच्या नंतर काय होतं, उन्हाळी कामाला चालू होतं. मग उन्हाळी काम चालू असलं का मग परत जादा ऊन पडलं ना, हाताची लय आग होती, लाय करती मिरची म्हणजे ही लय तेज असती. सगळ्याच्या नादी लागा, पण लवंगी मिरचीच्या नादी लागू नका, कारण ती जाळ आणि धूर संगच काढी ती की नाही नक्की मला एक लाईक कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब पण करा बरं का. हां आणि छान कमेंट करून सांगा ही जाळ धूर संगच काढते का नाही मिरची. म्हणलं असं आता हे छानपैकी कुठून आणा, परत वाळण काम चालू झालं ना तर मग टाईम नाही भेटायचा. म्हणलं आता चांगला चटका देते त्याला उन्हाचा आणि आणते दळून मग. कारण आता परत काय होतं आहे, आता रानात पण जायला लागले ना, गहू खुरपायला जायला लागले ना, तर मग काय होतं आहे टाईम भेटाना बघा मला. म्हणलं आता हे सकाळ आहे ना, चांगला उन्हाचा चटका बसला आहे आणि रानातून येऊपर्यंत आहे ना, तोपर्यंत चांगला असं त्याला चटका पण बसेल. संध्याकाळी लगेच आता काय करणार, लगेच गिरणीत नेऊन मांडणार आहे. म्हणजे तिखट पण चांगलं येतं आणि चवीला पण छान लागतं का नाही. आणि तू आणलं होतं ना ते काल का परवा दिवशी लाल तिखट करून आणलं होतं ना, बेळगी मिरची नव्हती टाकली तुम्ही त्याच्यात? का बरं? अहो बेळगी मिरची टाकली ना तर मग जादा तिखट नाही होत आणि तरी लई छान येते अहो भाजीला. हा मग मी दरवर्षी तेच करते. बेळगी मिरची मला पहिली लागते त्याच्यामध्ये. मग काय होतं, तिखट पण छान होतं का नाही सांगा बरं तुम्ही. आणि यांना सगळ्याला समोर यायला लाज वाटू राहिली, बोलायला लाज वाटते त्यांना. व्हिडिओमध्ये यायचं म्हटलं की लय लाज वाटते. काय सांगावं तुम्हाला आता, लयच अवघड आहे.
आणि रानातले कामं करायचे म्हणले ना, म्हणजे मला आता मी बरेच दिवस झाले बरं का रानात नव्हते जात, पण आता 4 दिवसापासून आहे ना रानात जायला लागले ना, तर मला खरंच एवढं चांगलं वाटायला लागलं रानामध्ये. कारण 4 बायात काय होतं, माणूस पोटभर जेवण करतं, याची भाजी त्याची भाजी त्याची भाजी, आणि 3 टाईम तर बरोबर जेवते बरं का मी. सकाळी बरोबर मी अर्धी चपाती खाऊन जाते, आणि आम्ही 2 वाजता जेवायला सुटलो का 1-1.5 भाकरी बरोबर खाते मी. पाणी पण 2-3 बाऱ्या पितं, आणि बायामध्ये टाईमपास कसा जातो ते पण कळत नाही. वेळ तवाच निघून जातो बायामध्ये. आणि रोज पण आता 300 रुपये रोज झाला आहे आमच्या इकडं. आणि त्याच्यामुळं काय होतं, 10:30ला जाऊस्तवर 10:30 होते, तर 10लाच निघत होतं आम्ही घरून, जाऊस्तवर 10:30 होते. आणि कामाला त्याला लागूस्तवर 11 होते. पण आम्ही इमानदारीनं काम करतो, कारण कसं आपल्याला 300 रुपये एखाद्याचा रोज घ्यायचा म्हणल्यावर काय म्हणते, जरी मालक मालकीनं आपल्या मागं बघायला जरी नसली तर काळजीनं काम केलं पाहिजे. कारण इमानदारीनं काम करा तुम्ही. इमानदारीनं जर काम केलं ना तर कशाचीच कमी पडत नाही. खरं आहे, सांगा बरं का मला. त्याच्यामुळे आहे ना 300 रुपये रोज भेटतोय, आणि टाईम बी जातोय माझा. म्हणलं जाऊ दे आता, घरी बसून मी पण लय बोर झाले. काय करता घरी बसून, रानात टाईमपास बी जातो, पोटाला पोटभर बी खातो. आणि 8 दिवस म्हणजे मी बोलता 4 दिवस झाले. 4 दिवस कुठं गेले माझे ते सुद्धा कळले नाही मला घरचं तर देणंच येत नाही. असं वाटतं रानातच राहावं. काय करता ते घरी 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 घरी. बरं आहे आपलं रानात, आहे की नाही. म्हणलं आता चला परत उन्हाळ्याचे पण कामं तसे कुरड्या ते मला तिकूनच येतात, पण मग हे तिखटं करत असते मी घरी. म्हणलं नाही आता या वर्षी कुरड्या, तर मागच्या वर्षीच्याच कुरड्या आहेत. आता काय कुरड्या कोणाला सांगायच्या नाहीत मला करायच्या, पण हे बाकीचं करावं लागेल. म्हणलं मग हे असं हे काय, म्हणलं हे करून टाकावं. ते मिरच्या पण मस्त होत्या बरं. मागच्या वर्षी तर लई भारी तिखट झालं होतं. आता ह्या वर्षी पण म्हणलं आता आणता येईल लगेच करून. हे काय अशा आणि खडांग वाळल्यात ते मिरच्या, अगं ह्या ना वाळल्यात त्या, मस्त वाळल्यात त्या. हा ऊन हात दे बरं का ग त्याला दुपारच्या भरी. काय कर अशा खालवर कर, काय एवढे तिखट नाही आहेत त्या. हा का लगेच तो अंगाची आग व्हायची त्या मिरच्यानी. मन कावड्यापणा सोडून दी अगं. आता आहे ना माझं ते वरुटा सापडा ना, नाही तर मी ना अशी खसा पाट्यावर वाटून लाल मिरचीची चटणी, एवढा मोठा लसूण घालायचा आणि लाल मिरचीची चटणी वाटायची. आणि त्याच्यानंतर काय करायचं, असं गरम पळीत तेल करायचं, एकदम गरम तेल करायचं, आणि लाल चटणीत त्याचा त्या तेलाचा तडका द्यायचा, आणि कडक बाजरीची भाकर करायची, आणि त्याला लाल चटणी अशी पूर्ण लावायची. काय लागते फनाट, बापरे. तुम्ही एक भाकर नाही, तुम्ही 2 भाकरी खातात. तू माझ्या म्हणण्याने करून बघ, तू खरंच करून बघ तू ज्योती. काय कर, लाल मिरची चटणी आहे ना, तू काय कर, वरुटा आणून दे मला. पाटा तर माझ्याकडे आहे, मी आहे ना एवढी मोठी चटणी वाटी दे, आणि त्याला खरं ह्या बेळगी मिरची आणि ह्या दोन्ही मिक्स मिरच्या करायच्या, एवढ्या घालायच्या, आणि लसूण मात्र एवढा मोठा टाकायचा. एवढी चटणी भारी लागती. आणि आपण कच्चं तेल घेतो ना वरून त्या चटणीला, तर कच्चं तेल नाही घ्यायचं बरं का, तुम्हाला मी सांगते. असं कडक तेल करायचं, आणि त्या चटणीमध्ये त्याचा तेलाचा तडका द्यायचा. खूप छान चटणी खायला लागते. आता मी ना नेहमी तुझ्या मेवण्याला करून देते ना, आता ते मला नेहमी म्हणते तू जशी चटणी करते तशी कर, कारण छान लागते ती लाल मिरच्याची चटणी, बाजरीच्या भाकरी. काय अगं, चटणी सगळं माणसाने खाल्लं पाहिजे. काहीच मला हे आवडत नाही ते नाही आवडत असं कधीच काही केलं नाही पाहिजे. सगळं माणसाने शरीराने सगळं खाल्लं पाहिजे, सगळं पचलं पाहिजे. मला तर सगळं आवडतं काय चटणी. ते चांगलं आत्ताच उन्हाचा नुसता चटका बसलाय, तर ती मिरची गरम झाली, मस्त गरम झाली बघा ती मिरची. असं चांगला चटका पण देऊन घेतला. म्हणलं नाही आता ही अशी वाळली का चांगली, लगेच हे करता येईल. आणि थोडी वल्ली असली तर ती दळून नाही देत मग गिरणीवाल्यानी. म्हणलं नको आता. 1 नंबर मिरची, खरंच ना, 1च नंबर मिरची. याच्या पुढं कुणीच चालत नाही. माणूस म्हणता ना, जिबीला जरी चावणा नसला ना, हिच्यामुळं जिबीला चटका येतो का नाही चटका, आणि हिच्याशिवाय चवच नाही. तुम्ही भाजीला तुम्ही काही घाला, पण मिरची जरा नसली तर ती भाजी खाऊ वाटते का बिन तिखटाची? अजिबात नाही. हा, मिरची म्हणजे मिरचीच असते. कारण का चव, मीठ आणि मिरची, तुम्ही भाजीला काहीच नका टाकू. आणि एखादी बाई सुगरण असू द्या, तिनं फक्त चटणी, लाल मिरच्याचं तिखट
आणि मीठ टाकू द्या, तरी त्या सुगरांच्या हाताला जर चव असली ना ती भाजी एकच नंबर लागते आणि भन्नाट खायला लागते. कारण कसं, आणि एखाद्याने किती बी घालू द्या त्याला, हे घालू द्या, शेंगदाणे घालू द्या, खोबरं घालू द्या, डाळ घालू द्या, धने घालू द्या, काळा मसाला घालू द्या, हे सगळे मसाले वापरू द्या, एखादीच्या सुगरांच्या हाताला जर चव नसली तर ती भाजी चव देईन का? नाही देणार. तसं माणसाची म्हण आहे. ही मिरची म्हणजे लई सुगरण, कारण ही सुगरण सगळ्या भाजीला तेज देते. कारण चव एवढी भन्नाटीला येते मीठ आणि मिरचीनी, खरंच चव येते. माणूस म्हणतात सगळ्याच्या नाद करा, पण लवंगी मिरचीचा नाद करू नका. हा, भन्नाट चव लागते मिरचीची. नाही ग बाई, काळं तिखट माझं अजून एवढं मोठं शिल्लक आहे. पण मी म्हणलं आता ह्या मिरच्या परत मागच्या वर्षी मिरच्या आणलेल्या आहेत त्यांनी, मग एवढ्या मिरच्या कशा वायाला घालायच्या. म्हणलं नाही, आता आहे ना याला ऊन देते आणि लगेच तर दाजीकडे देऊन कुठून आणता येते, ते जातात ना, मग त्यांच्याकडे देईन उद्या सकाळी किंवा संध्याकाळी देईन पिशीत भरून. दूध घालायला गेले का येताना मग ते कुठून घेऊन येतात, ठेवतात नेऊन, आणि त्यांना दूध ते वाटून येऊस्तवर मग कुटुंबी होतं, लगेच देतात ते ओळखीचे इथं कुठून. म्हणलं जाऊ दे बाई, एवढं मोठं वायाला घालायचं म्हणलं अंगाला काटा येतोय. मग आपण कामं धंदे कशासाठी करीतो. नाही बाई, मी नाही घालत वायाला काही. हा ना, एकच असं हे करा ते करा. नाही ग, तुला तर कळतच नाही बाई, काही अजिबात नाही कळत. निवडायला त्याची का हाताची आग आहे. ती म्हणते मिरच्या निवडीला का हाताची आग होती, खायला नाही का हाताची आग होत वायवाल्या. मग मला एवढं कळतं, आग जरा होत असेल ना मिरच्यानी वाड्या हाताची आग होती, नको बायान. आग तसं नसतं, हाताची आग होती. मग काय तुपल्या ऐकून तू तिखट आणि तिच्या बिचारीच्या हाताची आग नाही होत का? हां, काय तर म्हणे मायला हाताची आग होती म्हणून मी मिरच्या कुठून आणत नाही. अगं कवर वर दिवस काढी ती बाई, तसं नको करू. मिरच्या आहे ना, मी तुला निवडू लागते. 1 किलो मिरच्या आण तर वर्षभर तिखट खाशील तू. कशाला तुपल्याला ग ताण देते नेहमी. तिच्या बी बिचारीच्या हाताची आग होत असेल ना, तिचा बी विचार करायचा जा ना थोडाफार. काय तर म्हणे हाताची आग होती म्हणून मी तिखट कुठून आणत नाही, असं असतं काय कुठं? हे बघा, असं मस्त झालं. आता चटका पण चांगला बसलाय. हाताची आग होत असली मग माणसाने खायचंच नाही का, काही खायचंच नाही ना, तोंडाला कुलूप लावून घ्यायचं. कशाला खायचं? काय तर म्हणे माझ्या हाताची आग होती म्हणून मी खात नाही. काय बाई, अवघड आहे बाई. अगं जन्म हे एकदाचे, बार जन्म नाही आहे. सगळं माणसाने काम आलं पाहिजे माणसाला, कशालाच माघारी नाही राहिलं पाहिजे. आता मी 3 दिवस झाले, 3 कसं आज 4था दिवस, तर मी एका बायाला ऐकत नाही खुरपायला. आता किती मी 10-12 वर्ष झाले रानात नाही गेले, पण मी एका बायाला खुरपायला आवरत नाही. कारण काय ना, बायांची पात लागूच तर मी दुसऱ्या पाताला बायांना आड येते. कारण कामाला आपला हात नाही धरायचा. तोंड जसं चुरू चालतं ना, तसं मी कामाला पण चुरू चालतो. हां, मग सगळे अंगात गुण पाहिजे माणसाला. कामाला बी चंचल पाहिजे, घरातल्या कामाला बी चंचल पाहिजे, आणि भांडायला बी चंचल पाहिजे. हाय का नाही? नक्की सांगा बरं मला एक कमेंट करून. आपण सगळ्याच कामाला चंचल आहे, भांडायला चंचल, घरातल्या कामाला चंचल, आणि रानातल्या कामाला बी चंचल. आपण कशालाच माघारी नाही. माझ्या आईने मला सगळ्याला ट्रेन केलेलं आहे. भांडायला आमच्या घरात कोणाला येत नाही, मला लई येतं. मग हा ना, असा फुपाटा बसलाय त्याच्यावर लई असा. काढ्यात मी आता त्या गठोडं कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवलेल्या होत्या. हा ना, तेव्हा काय असं चांगलं म्हणलं 5 मिनटं खालवर करावं आणि मग जावं म्हणलं तिकडं. हा ना, मग परत एकदा खाली गेलं की इकडं पण येतंय वर. असं खालवर करते ना 5 मिनटं, चांगल्या असं खालवर केल्या का खरंच बाई माझे शेतकरी ताई आहेत, 1 नंबर. खरंच बिचारे आहे ना, काना कष्ट करतात, काना खात्यात बी. आणि खरंच आपण म्हणतो ना, खेडेगावात मजाच असते. कारण दाना काम करायचं, दाना खायचं. कोणाची उच्चपाच्या नको, काय पंचायती नको, काही नको. कामात टाईमपास बी जातो आणि वेळ बी निघून जातो. काय येतं. हां, पण मला सांगा बरं का, मिरचीची चव कशी असते. लाल तिखट करून आणलं का मग तुम्हाला दाखवते मी आता लाल तिखट कसं चवीला भारी झालंय आमचं. ओ मग अगं बाई ग, कसं ग बाई, मिरची चव नाही. खा मिरची, बघा आमची बिळगी मिरची बघा.
ऐक नाही बेडगी मिरची काय टम्मन टम्मन आहे. वा 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 वा. काय का खात्या पित्या घरातली मिरची ही बेडगी मिरची, खात्या पित्या घरातली माझ्यासारखी. मी कशी तंदुरुस्त आहे. मग चटणी मिरची खायची पण तब्येतच ठेवायची. तब्येतीचा बी आपण विचार करावा लागतो. चटणी मिरची खा पण तब्येत अशी तगडी करा ना. नुसतं फुलबाई फुल करायचं नको, मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, मग तुमची तब्येत कशी सुधरण. मी चटणी येऊ द्या, मिरची येऊ द्या, काही कोणची भाजी येऊ द्या, नुसतं खायचं करते म्हणून माझी तब्येत अशी आहे की नाही बॉडीगार्ड. मग खाऊन पिऊन सुखी राहायचं मग. आणि मिरच्यावर ध्यान दी. खालवर मिरच्या कर, नाही तिखट देणार नाही तुला. दरवेळेस तिखट कुठून आणलं का पावशेर तिखट हिला द्यावं लागत आहे मला. आधी काळं तिखट द्या, लाल तिखट द्या, आणि काय तर तिच्या तोंडाच्या. आता याला एक सुद्धा असे हात फिरिणार नाही बरं का बाबा ही घरी नाही मग आपण थोड्या मिरच्या खालवर करावं, काय अजिबात नाही. जाऊ द्या, लक्ष दे ग. मांजरीला येड्यावानी करतात, लक्ष दे. मांजरी येड्यावानी करतात. फक्त आहे ना असे खालवर कर. आणि पोरांना सांगते चपला बिपला घालून त्याच्यापाशी मिरू नका. खायचं आहे ते काय फेकून नाही द्यायचं मला. हां नाही असे थोडे असे देठ राहिलेत तर मग त्याने काय होतं मग ते तिखटाचं हे होतं म्हणून म्हणलं ते असं उली असं काढून टाका. कारण ते निवाड्या होत्या ना. हे काय असं तिखटात येतं ते असं. हे काय तर काही तर अशा मिरच्या निवडीत नाही, डायरेक्टच कुठून आणतात. देठा सगळं आणतात कुठून. निवडायचा कटाळा येतो का काही. हा ना. कामाची कामटीन म्हातारी दामटी ये ना इकडं. काय लाज वाटत काय तुला. अगं य काम करायची शिकिते मी तुम्हाला. कामधंदे करा. काय नुसतं येड्यावानी करायचं, हे नको ते नको. हा ना. वरोट आणून ठेव मग मी संध्याकाळी चटणी वाटीते याची. हा चटणी आणि कडक बाजरीच्या भाकरीने चटणी खायची मग ना. कसं काय मग हाय का नाही लाल मिरची चांगली आपली. झालं आता उन्हाचा लय चटका पडलाय. चांगली वाळायला टाकली आता. म्हणलं जाऊ चांगली वाळेल. हा ना. असं ऊन पण चांगलं पडलंय, चटका पण चांगला बसलाय मिरचीचा.